नमस्कार मित्रांनो, आज छान अशी चवळी होती आपल्याकडे म्हणून म्हटलं चला चवळीचीच भाजी करून दाखवते तुम्हाला। ज्या प्रकारे फरसबी साफ करतात अगदी तशीच साफ करायची आहे चवळी। जर जाड झाली असेल तर मधले गोळे काढून घ्यायचे। हे बघा मी पुढचा पार्टचे जे देठ आहे ते काढून घेते आणि त्यानंतर अगदी बारीक अशी चिरून घेतली आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही छोटी मोठी चिरून घेऊ शकता। चला तर आता कढईमध्ये तेल गरम करून घेत आहे। मी इथे लोखंडी कढई वापरत आहे। तेलामध्ये आपण छान फोडणी करून घ्यायची आहे। त्यामध्ये मोहरी आणि जिरे छान असं तडतडवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ह्यावरून आपण हिंग टाकून घ्यायचं आहे। त्याचप्रमाणे आता कांदा टाकून घ्यायचा आहे आणि कांदा थोडासा परतून झाला की त्यामध्ये वाटून घेतलेलं आलं लसूण टाकून घ्यायचं आहे। अगदी सोपी आणि बेसिक अशी रेसिपी आहे पण खूप चविष्ट बनते। त्यानंतर ह्यामध्ये आपण टाकायचे आहे टोमॅटो, बारीक चिरून घेतला आहे टोमॅटो सुद्धा ह्यामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे आणि अगदी 2 मिनिटं वाफ ठेवून घ्यायची आहे म्हणजे टोमॅटो चांगला नरम होईल। आणि त्यानंतर आपण ह्यामध्ये सुके मसाले टाकून घेणार आहोत। हे बघा, आणि ही भाजी बनवताना आपण ह्यामध्ये कुठेही पाण्याचा वापर नाही करणार आहोत, फक्त वाफेवर ही भाजी बनवणार आहोत। चला तर मी चांगला टोमॅटो आणि कांदा मिक्स करून घेतला आहे। आता ह्यावर सुके मसाले टाकून घेऊया। ह्यामध्ये घरातला आपला मिक्स मसाला असतो, त्यानंतर चवीनुसार मीठ, त्यानंतर हळद पावडर। तुम्ही इथे गरम मसाल्याचा देखील वापर करू शकता, पण मी गरम मसाला न टाकता इकडे मी धने जिरे पूड टाकून घेत आहे। तुम्ही जर कांदा लसूण मसाला वगैरे जर खात असाल तो देखील यामध्ये टाकू शकता। चला तर आता हे सगळे मसाले चांगले असे आपल्या कांदा टोमॅटो बरोबर चांगले परतून घ्यायचे आहेत। तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत। त्यानंतर यामध्ये आपण चिरून घेतलेला बटाटा टाकायचा आहे आणि जी आपण चवळी चिरून घेतली होती बारीक ती टाकून घेणार आहोत। चवळी आधी धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर कापून घ्यायची आहे। कोणतीही भाजी म्हणा, पहिली धुवायची आणि नंतर कापायची। कापल्यानंतर धुतली तर त्याच्यातले सगळे पोषण तत्व आहेत ते निघून जातात। आता आपण चांगली ही भाजी जी आहे ती एकजीव करून घेतली आहे मसाल्यांबरोबर। आता आपण ही वाफेवर शिजवणार आहोत, पण वाफेवरती कशी शिजवायची, अगदी पटकन वाफेवरती शिजण्यासाठी ही पद्धत नक्की वापरा। इथे आपण एक ताट ठेवलं आहे आपल्या कढईवरती आणि त्यावरून आपण पाणी टाकून घेणार आहोत आणि ह्याने ना पटकन अशी वाफ जी आहे ती तयार होते भाजीमध्ये पाणी नाही टाकायचं आहे, वाफेवरच भाजी शिजवून घ्यायची। पण पाणी जे आहे ते ताटाच्या वरती टाकायचं आहे, त्यामुळे भाजी जी आहे ती लवकर शिजते आणि चांगली वाफ आपल्या भाजीमध्ये तयार होते। हे बघा, आता चांगलं असं भाजीला पाणी सुटलं आहे, तुम्ही बघू शकता। वाफेचं पाणी आहे, आपण एक्स्ट्रा पाणी नाही टाकलं आहे। अशीच 2-3 वेळा चमचा मारून घ्यायची आहे भाजी आणि वरून जर पाणी टाकलेलं जे आहे आपण ताटामध्ये ते जर सुकलं तर पुन्हा पाणी टाकायचं। त्यामुळे अगदी पटकन भाजी शिजली जाते आणि खूप छान चविष्ट अशी ही भाजी बनवून तयार होते। नक्की करून बघा। भाजी एकजीव करून घेतली आहे, पुन्हा आपण वाफ ठेवून घेऊया आणि अशाच प्रकारे 2-3 वेळा चमचा मारून घ्यायचा आहे आणि पूर्ण भाजी शिजवून घ्यायची आहे। तुम्हाला दाखवते शिजलेली भाजी कशी दिसते। खूप सुंदर आणि पटकन अशी ही भाजी बनवून तयार होते। बघू शकता किती सुंदर तयार झाली आहे आणि किती छान रंग आला आहे। छान सुकी भाजी बनवून तयार होते आणि अत्यंत चविष्ट अशी ही भाजी बनवून तयार होते। टिफिनला नेण्यासाठी किंवा घरी डाळ भाताबरोबर सुद्धा ही भाजी सर्व करू शकता, चपाती भाकरीबरोबर खाऊ शकता। खूप चविष्ट आणि अप्रतिम अशी ही भाजी बनवून तयार होते आणि चवळीची भाजी सगळ्यांनाच आवडत नाही, परंतु जर तुम्ही ह्या पद्धतीने ही भाजी बनवली तर सर्व आवडीने खातील। नक्की ट्राय करून बघा। अशाच टिफिनसाठी झटपट सोप्या रेसिपी मी माझ्या चॅनलवरती अपलोड केल्या आहेत। तुम्हाला जर अशाच रेसिपी बघायच्या असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर लवकरच भेटू अशा झटपट आणि सोप्या रेसिपींसह। तोपर्यंत बाय बाय।